नमस्कार. मी संतोष मुतडक, शिवसेना तालुका प्रमुख अकोले, उद्धव बाळासाहेब ठाकरेकर. गेली 21 एप्रिल रोजी राजूर गावामध्ये काविळीच्या साथीनं थैमान घालायला सुरुवात केली आणि या काविळीनं बोलता बोलता 2 बळी घेतले. तर सरकारी आकडेवारीनुसार 350च्या आसपास लोक दवाखान्यांमध्ये ॲडमिट झाले. तर खाजगी आणि इतर रुग्णालयांमध्ये गावठी उपचार घेताना 1000च्या वर ही संख्या गेली. मला वाटतं स्वातंत्र्याच्या इतिहासानंतर पहिल्यांदाच राजूर गावासाठी हा ही एक वेगळी साथ आली आणि ही मानवनिर्मित साथ होती असं माझं जाहीरपणे या ठिकाणी आपल्याला सांगणं आहे. खरं तर तुम्ही पत्रकार बांधव या माझ्या सोबत चर्चा करण्यासाठी आलात. मी आपणा सर्वांचं प्रथमतः या राजूर गावच्या वतीनं आभार मानतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की गेली 1 महिन्यापासून तुम्ही पत्रकार असतील, ज्याला ज्याला मन असेल तो प्रत्येक संवेदनशील माणूस हा हेलावून गेला. अनेक लोक आज आजारी आहेत, करोडो रुपये खर्च झालेत, 2-2, 5-5, 10-10, 20-20 लाख रुपयापर्यंत एका व्यक्तीचा खर्च झाला. तरी मात्र जी मानवनिर्मित मी म्हटलो की राजूर ग्रामपंचायतनं या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी जे निळवंडे धरणामधलं बॅकवॉटर मधून जे उद्भव आहे प्रवरा नदीवरचं, तिथून जॅकवेल मधून आमच्या राजूर गावाला पाणी येतं आणि ते पाणी जलशुद्धीकरण करून त्यामध्ये योग्य त्या उपाययोजना करून गावाला देणं अपेक्षित असतं. मात्र आमची ही राजूर ग्रामपंचायत ही पेसाची महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतने ही जे देणारं पाणी आहे ते बायपास केलं आणि बायपास करून TCL किंवा तत्सम गोष्टींचा वापर न करता राजूर गावाला पाणी दिलं. नियमाप्रमाणे सगळ्या उपाययोजना न केल्यामुळं वर्ष 2-2, 3-3 वर्ष टाक्या न धुतल्यामुळं राजूर गावात ही काविळीची साथ निर्माण झाली. काविळीची साथ निर्माण झाल्यावर मला असं वाटलं होतं, गावकरी पण एका वेगळ्या अपेक्षेने पाहत होते की नैतिक जबाबदारी स्वीकारून ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी असतील, अधिकारी असतील, काहीतरी उपाययोजना करतील, काहीतरी ठोस पावलं उचलतील. मात्र गेले 1 महिनाभरात जर आपण कालावधी पाहिला आणि जो जर घटनाक्रम पाहिला तर अत्यंत दुर्दैवी असं म्हणावं लागेल. कारण या गावात योगायोगानं आजी माजी आमदार राहतात. पालकमंत्री येऊन गेले, CO येऊन गेले, BDO येऊन गेले, कलेक्टर येऊन गेले, सगळे अधिकारी फक्त येऊन गेले. मात्र आजही आपण जर सरकारी आकडेवारी पाहिली तर काल 8 रुग्ण आढळले. आजही 8 रुग्ण ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेतात. खाजगीमध्ये किती असतील अजून माहीत नाही. अशा पद्धतीने या काविळीनं गेली 30 दिवसांपासून थैमान घातलेलं आहे. आपण जर बघितलं असेल तर पालकमंत्री आले, आढावा बैठक झाली. आढावा बैठकीनंतर त्यांनी सांगितलं की एकीकडे ग्रामपंचायतीची चौकशी चालेल आणि एकीकडे काविळीवर कंट्रोल आणण्यासाठी प्रयत्न करू. सुदैवानं की दुर्दैवानं म्हणावं लागेल तसा प्रयत्न झाला. फक्त बोलायच्याच गप्पा आणि बोलायचीच कडी, याच्या पलीकडे काही झालेलं नाही. आणि त्यांनी सांगितलं होतं की रक्तलघवीचे रिपोर्ट करण्यासाठी ते लगेच तात्काळ मिळावे यासाठी उपकरण देतो. परंतु मी आताच आरोग्य अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी जे उपकरण दिलेलं आहे रक्तलघवी तात्काळ तपासून लगेच त्याचे रिपोर्ट देण्याचं, तेच योगायोगाने ते कॅलिब्रेशन नाही म्हणतात. त्याला ते लगेच ते क्लिअर कट त्याचा अंदाज देत नसल्यामुळे पुन्हा एकदा ते रिपोर्ट अकोला संगमनेरला पाठवावे लागतात आणि ते 12, 14, 16, 24 तासानंतर मिळतात. मग नेमकी आढावा बैठकीनंतर झालं काय? ग्रामपंचायतच्या बाबत जर बोलायचं ठरलं, 17 सदस्य असताना, महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असताना, प्रचंड निधी या ग्रामपंचायतला येतो, तरी देखील या राजूर ग्रामपंचायतनं कोणतंही चांगलं काम न करता फक्त भ्रष्टाचाराचं कुरण म्हणून या राजूर ग्रामपंचायतकडे पाहिलं जातं. आणि एकीकडं आढावा बैठक संपन्न होते, रविवारचा दिवस ग्रामसेवकाला बडतर्फ केलेलं असतं आणि तिथून आमच्या सरपंच मॅडम गावात येतात, 2 कर्मचाऱ्यांना बोलून घेतात, आपली कागदपत्र त्या गाडीमध्ये टाकतात. गाडी देखील त्या कर्मचाऱ्याची असते, चालवणारा देखील आपला ग्रामपंचायतचा कर्मचारी असतो आणि ते कागदपत्र घेऊन पसार होण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र आम्ही ती चुनचुन आम्हाला लागली आणि आम्ही त्या ठिकाणी ती गाडी पकडली. ती गाडी पकडल्यानंतर आपण जर पाहिलं असेल, आपण सर्व पत्रकारांनी आणि चॅनेलवाल्यांनी दाखवलेलं आहे की सरपंच मॅडम त्या ठिकाणी आल्या आणि मला म्हणाल्या की आम्हाला BDOनं ते कागदपत्र घेऊन बोलावले. मात्र आम्ही त्या ठिकाणाहून BDOंना फोन केला असता
व्हिडिओनी सांगितलं मी कोणत्याही प्रकारचे कागदपत्र घेऊन बोलवलेलं नाही. हा सगळा बेबनाव कशासाठी? एकीकडे जीव जात असताना, लोक उपचार घेत असताना, पुन्हा मुंबई, नाशिक, नगर अशा ठिकाणी उपचार घेत असताना भेंडा फॅक्टरीला अनेक लोक येऊन गेले. भेंडा फॅक्टरीच्या माणसाला तर कुणीतरी सांगितलं की राजूरचे लोक आले तर त्यांना उपचार देऊ नका, आमचे आकडे वाढतात. अशा पद्धतीनं काविळीवर नियंत्रण आणण्याऐवजी पुढे कागदपत्राची फेरफार करा, आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी प्रयत्न करावा. या पद्धतीनं या राजूर ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकानं हा सगळा खेळ चालवलेला आहे. आणि त्याचा परिपाक आज 20,000 लोकवस्तीचं गाव आज देखील राजूरमध्ये 5-5 दिवसांनी पाणी येतं. प्यायला पाणी सोडा, वापरायला पाणी नाही. आज निसर्गालाच कीव आली की काय, आपण सगळे भिजत आलात. वरतून पाणी पडतं, लोक ते पाणी आपल्या लवाचं पाणी धरतात आणि त्याचा वापर करतात. मग पालकमंत्र्यांची सभा आढावा बैठक होते रविवारचा दिवस. सरपंच लगेच दप्तर घेऊन पळतात आणि नंतर 14 दिवस, आता 4 तारीख म्हणजे जवळजवळ 14 दिवस झाले. 14 दिवसानंतर त्या दप्तराची काहीच गरज भासली नाही. मग सरपंच ह्या दप्तर कुठं घेऊन चाललं? नंतर आम्ही गैरे टीपीओला विचारलं, तुम्हाला काही बोलणं झालं का? ते म्हणे नाही, आमच्या ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दप्तर बोलवलं होतं. बडतर्फ केलेल्या माणसाकडे दप्तर घेऊन कसे जातात? चेक कसे असतात? कोऱ्या चेकचा जर आपण तो व्हिडिओ पाहिला असेल, कोरे चेक पडलेले, सगळं दप्तर पडलेलं आहे. आणि याच्यामध्ये स्पष्टपणे हे जे 2 सदस्य आहे त्यांनी म्हणलेलं आहे की ग्रामपंचायतच्या सरपंच यांच्या आदेशानं आम्ही ते दप्तर या ठिकाणी ग्रामपंचायतच्या कार्यालयातून अकोल्याला नेण्याचा प्रयत्न करीत होतो. राजूर ग्रामपंचायत सरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणारे सगळे अधिकारी आहेत असं माझं जाहीरपणे आरोप आहे. दुसरी गोष्ट, यांच्याच सोबत ग्रामपंचायत सोबत PHC न सुद्धा चांगलं काम करायला पाहिजे होतं. 15-20 दिवसात पाण्याचे नमुने घेतले पाहिजे होते. मात्र यांनी कोणताही नमुना घेतला नाही. सगळे बोगस नमुने तयार करण्यात आले आणि म्हणून काविळीचा साथ पसरण्याला देखील त्या PHC वाले जे जबाबदार आहे, मला वाटतं त्यातले एक पिसे नावाचे एक ग्रस्त, त्यांना सस्पेंड करण्यात आलेला आहे. यांच्यावर फक्त सस्पेंड करून भागणार नाही, सगळी रिकव्हरी केली पाहिजे, सगळ्या लोकांचं झालेलं नुकसान भरपाई घेतली पाहिजे आणि यांना जाब विचारावा. म्हणून मी माझं परवाच्या दिवशी मंगळवारी सकाळी 11 वाजता राजूर ग्रामपंचायत कार्यालयापुढे स्वतःला जाळून घेऊन आत्मदहन करणार आहे. मला वाटतं माझ्या आत्मदहनानं तरी या राजूर गावाला पुन्हा एकदा सुरळीत सगळी पाणी व्यवस्था आणि भ्रष्ट कारभार सोडून भ्रष्टाचार मुक्त ग्रामपंचायत कशी मिळेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. संतोष भाऊ, आता तुम्ही हे सगळं विश्लेषण केलंय, पण सरपंच बाईंच्या मागे असा कोणता आका आहे, अशी कोणती ताकद आहे का इतका सगळा उपद्रव या राजूरमध्ये होत असताना, 2 मुलींचा मृत्यू झाला असताना, किंवा कालही 8 रुग्ण सापडले तुम्ही म्हणताय, लाखो रुपये दवाखान्यात गेले, आता एक जणांचं 22 लाख रुपये झाले समजतंय. त्याच्यामुळे अशी कोणती अदृश्य शक्ती आहे सरपंच? निश्चितपणे सरपंच यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवलं, नंतर आयुक्तांनी अपात्र ठरवलं, नंतर त्या पुन्हा पात्र कशा झाल्या हा संशोधनाचा मुद्दा. आणि तीच त्या सत्ताधारी पक्षाच्या असल्यामुळे त्यांचा आका कोण आहे हे मला वाटतं सांगण्याची सुद्धा गरज नाही. नाही, याच्यावरती आता त्या दिवशी मी तुम्ही आता नामोल्लेख केला, आमदार साहेबांच्या घरासमोर ज्या शेंगे राहती, त्यांचा मृत्यू झाला, प्रियंका, तिच्या आईने मला व्हिडिओ दाखवला. व्हिडिओ ते मला डायरेक्ट म्हणे की माझ्याकडे व्हिडिओ, त्यात आमदार साहेब इथेच सोफ्यावर बसून अशी म्हणताय की ग्रामपंचायतचा कारभार अतिशय भोंगळ आणि खराब आहे. ही टीका एका बाजूला आमदार करताय, दुसऱ्या बाजूला सरपंचाचा राजीनामा करताय. म्हणजे की राजूरने चाललंय का? निश्चितपणे ते कुटुंब आमदारांच्या अगदी समोर राहतं. आमदार त्या ठिकाणी गेले असतील, आमदारांनी तो संवेदनशीलपणा दाखवावा आणि कोणतंही कारण न देता तात्काळ यांचे राजीनामे घ्यावे आणि तात्काळ ग्रामपंचायतीची चौकशी लावून ज्या अपेक्षेने ग्रामपंचायतमध्ये तुमचे सदस्य लोकांनी निवडून दिले होते त्याला त्यांनी उतराई व्हावं. दुसरी गोष्ट, जे हरिभाऊ शेंडे आहेत त्यांनी मला आज सकाळी 11 वाजता संपर्क केला, काल देखील संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की मी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहे. कदाचित आपण त्यांना आता फोन करूयात, ते जर आले तर ते सुद्धा त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार आहे. नक्कीच. हरिभाऊला एक फोन करतात, तू येतो म्हणलं हरिभाऊ शेंडे. याच्यामध्ये आता मागे इतके रुग्ण सापडले, या सगळ्या गोष्टी राजूरमध्ये घडल्या, त्या सगळ्या झाल्यानंतर आता पुन्हा रुग्ण सापडतात. म्हणजे मधल्या काळामध्ये कुठली काळजी घेतली गेली नाही का राजूरमध्ये? विशेष अशी कोणतीही काळजी नाही.
आजही 5 दिवसाने पाणी येतं. त्या पाण्याचा रिपोर्ट जर आपण बघितला, आम्ही मागच्या 10-12 दिवसापूर्वी जेव्हा पाण्याच्या टाकीवर गेलो, तर त्या ठिकाणी एक नवीन कर्मचारी 5-6 दिवसापूर्वी रुजू झाला होता. त्याच्याकडे जो PSC मार्फत नेमलेला जलदूत आहे, तो येऊन तो नमुने घेऊन जाणं त्याने अपेक्षित होतं. त्यांनी त्याच्याकडे बॉटल दिली आणि एक बॉटल मेडिक्लोरचे त्याला थेंब दिले आणि या बॉटलमध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि ते मला पाठवून द्यायचं. हे विशेष असं काही नाही, फक्त दोघांना बडतर्फी दाखवण्या, एकाला बडतर्फ केलं, एकाला सस्पेंड केलं, परंतु ठोस कोणतीही कारवाई नाही. आजही गावात पिण्याच्या पाण्याची प्रचंड वानवा आहे. वापरण्याचं पाणी मला वाटतं निसर्गालाच लाज वाटावी, निसर्गानं ते पाणी दिलेलं आहे. पाऊस पडतो तेच पाणी गोळा करून लोक पाणी भरतायत. आता दप्तर जे सापडलं, जी दप्तरामध्ये मोठ्या प्रमाणात साहजिक हानी निघत आहे, परंतु आजही ना तालुक्याचे आमदार ना तुमच्या गावचे सरपंच नाही, यांनी आजही गावाला किंवा तालुक्याला हे उत्तर दिलेलंच नाही का ते दप्तर चाललं कुठे होतं. ते फक्त सील झालंय, जमा झालंय, परंतु त्या कुठे घेऊन चालल्या त्या का तुमच्याच फोनवर असा रेकॉर्ड आमच्याकडे आहे तुम्ही पाठवलेला, की त्यात तुम्ही व्हिडिओ सोबत बोलताय मान्यांसोबत आणि ते म्हणताय की मी दप्तर मागितलेलं नव्हतं. यात त्यांचं उत्तर का मिळत नाही? त्यांचं उत्तर स्पष्ट आहे. त्या लबाडी करत आहे. त्यांनी सांगितलं की मी व्हिडिओने मला दप्तर घेऊन बोलवलं. तुम्हाला दाखवलेल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओशी मी बोलताना व्हिडिओने सांगितलं मी कोणत्याही प्रकारचं दप्तर घेऊन बोलवलेलं नाही. आणि नंतर त्या सांगताय की नाही मला बोलवलंच होतं. ही सगळी फक्त त्यांना त्या दप्तरात फेरफार करून आम्ही जे यांचे भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत ते दडपण्यासाठी त्यांना चाललेला किविलवाणा तो प्रयत्न आहे. त्यांना राजूर गावाशी किंवा त्या रुग्णांशी घेणं देणं नाही. जे 2 रुग्ण मयत झाले, मला वाटतं त्यांच्याकडे सुद्धा त्या गेलेल्या नाही. याच्यावरून त्यांची संवेदनशील समजते आणि त्या कुटुंबाचा एक गंभीर आरोप आहे की आमच्या मुलीची देखील त्यामुळे बदनामी केली. कारण ती मुलगी मयत झालेली असताना तो अजून एक व्हिडिओ आहे की सरपंच बाईंचे पती सांगतात की नाही म्हणे त्यांची हिस्ट्री तपासा, त्या कशाने मयत झाल्या. अरे मेलेल्या माणसावरच्या टाळूवरचं लोणी खाणारी तुम्ही माणसं, तुम्ही किती खोटं बोलू शकतात. तुम्ही सगळ्याची परिसीमा गाठली. मला वाटतं आमदार त्याबाबत संवेदनशीलता दाखवून तातडीने निर्णय घेतील ही अपेक्षा मला उद्यापर्यंत आहे. उद्या संध्याकाळपर्यंत आमदारांनी घ्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. वाटल्यास त्यांची इच्छा असेल तर मी त्यांच्या समोर जाऊन त्यांना हे सगळं सांगू शकतो, बोलू शकतो आणि यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देऊ शकतो. नाही, आता इतक्या लोकांचे लाखो रुपये गेलं, या दोन्ही परिवार ज्या मुली गेल्या त्यांच्यापर्यंत आम्ही स्वतः गेलो, तर त्यांना 1 रुपयाची मदत या लोकप्रतिनिधींनी, आजी माझे आमदार असतील किंवा कोणी सरपंच असतील, यांनी कुणी केलेली नाही. राजूर गावात एक रोष व्यक्त होत नाहीये का या विषयावर, का कुठलीच मदत का केली जात नाही? अगदी बरोबर आहे. अनेक लोक आपला रोजगार बुडवून आपल्या मुलाबाळांना वाचवण्यासाठी एक सावंत नावाच्या महिला भेटल्या. त्यांनी सांगितलं मी माझ्या गळ्यातले दागिने विकले, 1 लाखाच्या पुढे खर्च झाला. एक सारंगची बायको बोराडे, त्या अंगणवाडी सेविका आहे, त्यांनी सांगितलं 45,000 रुपये माझ्या नवऱ्याने कर्ज घेतलं, लोकांकडनं पैसे घेतले आणि ते पैसे खर्च करून आम्ही आमच्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. शरद येलमामे नावाचा मुलगा जो गॅस टाक्या वाटपाचं काम करतो, त्यांनी 2.25 लाख रुपये खर्च झाला. त्याच्या डोक्यावर परिणाम व्हायची वेळ आली. हरिभाऊ शेंडेंच्या मुलीला प्रचंड खर्च झाला, पण त्या मानसिक धक्क्यातून त्यांना सावरण्याऐवजी यांनी त्या मुलीवर आरोप केल्यामुळं त्या मुलीच्या अंत्यविधीच्या दिवशी त्या महिलेची अवस्था अत्यंत वाईट होती. ती डोळ्यांनी पाहवत नव्हती. म्हणून त्या दिवसापासून मी सुद्धा ठरवलं की कोणी येऊ ना येऊ, परंतु आपल्याला हे काम करायचं आहे. चुकीला चूक म्हणायचं आहे, व्हायचं ते होईल. लोक वेगवेगळ्या मार्गाने बोलत असतात, परंतु आपलं काम आपण सोडायचं नसतं. दुर्दैवानं आजही त्यांना कळत नसेल, परंतु गावात प्रचंड रोष आहे. जर तुम्हाला मतांचीच भाषा समजत असेल तर लोक तुम्हाला ती सुद्धा भाषा काही दिवसात नक्कीच दाखवतील. पुन्हा एकदा पाऊस असतानाही आपण सर्वजण आलात. सर्व पत्रकार बांधवांचं, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचं मी राजूर गावच्या वतीनं आभार मानतो. धन्यवाद.